आणि सुरू करूया राजकारण की गजकारण. माननीय साहेबांचे गावामध्ये स्वागत झाले आहे. मी गावकऱ्यांना साहेबांचा सत्कार हार घालून करावा मी अशी विनंती करतो. साहेबांनी तो स्वीकार करावा. इथं काय रे, चहापेक्षा तर किटलीच गरम आहे. उमेदवार आहे का मी? अहो साहेब थोडं गार घ्या, आपल्याला एक मत सोन्यासारखं आहे. एवढी निवडणूक संपू द्या, बघू आपण त्याच्याकडं. निवडणूक संपल्यावर बरोबर घ्या म्हणलो आता. हो साहेब तुम्ही साहेबांना घर आण रे. साहेब मग घर चालन का? घ्या घर मग बिन पाण्याचं घर. बाउन्सर पुढे रे, याला बाउन्सर घ्या. ए बॉडीगार्ड लिंबू सरबत घे. दे रे थोडा. आपल्या बॉडीगार्डला काय चक्कर येते काय रे? नुसतं तुला काय भिंगरीवाणी. साहेब त्याला मी औषध पाजले ना. 2 तास तो काळजी करू नका. आता ते काही बसा बसा सगळे बसून घ्या. गावकरी म्हणता येतो मी तुमच्यासाठी आणलाय धमाका. काय धमाका आहे साहेब? गौतम पाटील आणि राजा पाटील. काय? अरे गौतम पाटील आणि राजा पाटील. साहेबांना निवडून द्या. साहेबांचा विजय असो. निवडणूक सारे गावकरी मंडळींनो, साहेब मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला 2 शब्द सांगावे आणि आम्हाला बोर करू नये. अरे पिये का कोणी रे? गावकऱ्यांपुढे माझी उडवतो. ए बॉडीगार्ड याला काढून दे बरं. आपण दुसरा पिये आणू. साहेब आम पिये फूल पिये हमको लोग पिये 200 द्या हम पिये घ्या. हे बॉडीगार्ड याला महागा घ्या रे. याला महागा घ्या. तर गावकरी मंडळींनी आत्ताच आमचे विरोधी पक्ष येऊन गेलेले. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही मला मत करा. मी गावाचा विकास करेल. डेव्हलपमेंट करेल मी गावाची. तुम्ही मला मत करा. काय करायचं गौतमी पाटील त्यांचं? गौतमी पाटील आणि त्यांना नाचवून कुठं गावाचा विकास होणार आहे का?
अरे कायला लागतो रस्ता पाणी हे ते अमुक दमुक. मी एक योजना आणलेली योजना. साहेब काय योजना आहे? तर गावकरी मंडळींनो मी अशी योजना आणली. मी तुम्हाला एक कोंबडी देणार आहे, कोंबडी. अहो साहेब इथं घरोघरी कोंबडे. तू बापरे, ही साधी सुधी कोंबडी नाही गावकऱ्यांनो. ही कोंबडी सोन्याचं अंड देते, सोन्याचं. सोन्याचं अंड साहेब? हे काय भानगड आहे? तू गपरे, हे तुला हे फक्त तुला आणि मला माहिती आहे, गावकऱ्यांना माहिती आहे का? मत झाले वागतंय तिथले नंतर. तर गावकरी मंडळींनो, तर मी तुम्हाला एक अशी कोंबडी देणार आहे जी रोज एक सोन्याचं अंड देईल. कायला लागत रस्ता पाणी? रोज एक अंडा काढायचं, ते मोडायचं, हेलिकॉप्टर घ्यायचं, हेलिकॉप्टर. कायला लागत रस्त्याने ते हवेतून जायचं मस्त. तुम्ही मला मत करा, प्रत्येकाच्या दारापुढे एक हेलिकॉप्टर दिसन, मस्त पैसा कमवायचा. जर पाहिजे असेल सोन्याचं अंड तर मजबूत करा आमचे दंड, तरच हो आम्ही थंड, कारण आम्ही आहोत जगातले एक नंबर गुंड. साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो. साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो. साहेब 500 काढा, 500 द्या, नाही तर मत नाही. तर गावकरी मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे ना माझं नाव काय आहे? कसे फसवले. पण हे बघा बरं का, आपले फसवायचे कामं नाही, आपण काम खरं बोलतो. माझं चिन्ह आहे कचरा कुंडी. गावचा सगळा कचरा साफ करू आपण आणि या कुंडीत टाकू. तुम्ही मला मत करा. आपली रजा घेतो. धन्यवाद. आता बरं आहे का गावकऱ्यांना? असे पुढे आश्वासन असतात का? म्हणे सोन्याचा अंड देणार आहे कोंबडी, आणि बघा लोक सुद्धा फसतात बरं का अशा गोष्टीला. बरं आता हे गेले ना, दुसरे राजकारणी येते आता बघा, त्यांची आश्वासन काय आहे आपल्याला बघायचं ना. चला बघ. गावकरी मंडळी बसून घ्या, सगळे आपले कार्यकर्ते पण बसून घ्या. पिये इकडे रे. ओ साहेब, आपलं पी दुसऱ्या पक्षात गेलो. आपला पिये दुसऱ्या पक्षात गेला, आपला पिये उडाला, आपला पक्षी आपण पायाला पक्षी उडाला. असे किती पक्षी उडाले. मैं पिए हूँ साहब, मैं फूल पिए हूँ साहब, मैं अरे कसा आपला कार्यकर्ता? अहो साहेब, सगळ्यांचंच कार्य करताय. ज्याची घेतली बाटली त्यांना मत वाटली, असं कार्य करताय साहेब. असू देवच खाली. अहो साहेब, तुम्हाला माहिती का आपल्या विरोधांनी सोन्याची कोंबडी आणली. काय सोन्याचा अंड देणार कोंबडी? बर, मी पण एक कोंबडी वाटितो. ती कोंबडी 2 अंडी दी. गावकरी मंडळींनो, माझ्या विरोधाकडे सोन्याची अंड देणार एक कोंबडी वाटती. मी पण एकच कोंबडी वाटणार, पण ती 2 अंडी देणार, एक सोन्याचा, एक चांदीचं. एक चांदीचं. अहो तुम्ही हेलिकॉप्टरचे काय मागे लागले? इमान घ्यायची, इमान. प्रत्येकाच्या घरापुढे इमान दळवांडी. अहो साहेब, जरा कमी पिकीत जा. अरे मान आडनाव फेकले ना. बरं साहेब, ते झालं, पण तिने दादा पाटील आणली, गौतमी पाटील आणली. आपलं काय? गौतम पाटील नाही, राणा पाटील नाही. आपलं जरा वेगळाच विषय. आपण डायरेक्ट साऊथ सुपरस्टार आणलं नाही. साऊथ कोण साहेब? अल्लू अर्जुन, पुष्पा. वो नहीं जितना मेरी नहीं दिखेगा, और निवडणूक में जितने ही दिखेगा. गावकरी मंडळींनो, दणका पाहिजे तुम्हाला.
बोला रे त्याला. उदाड़ी पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले तू कंधे को उठा के चले पड़े न कोई चले पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं पर मेरा साहब झुकेगा पर मैं नहीं झुकेगा साहब हारेगा पर मैं नहीं झुकेगा गावकरी मंडळी सगळेच राजकारणी सारखे नसतात. काही लोकांचे हित जपणारे, लोकांना माणूस म्हणून वागू देणारे आणि लोकांच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असणारे नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक नेता इथे येत आहे. तर बघूया हा नेता नेमका लोकांना काय आश्वासन देतो. सोडून तुला मातीला तुझा उधाळू द्या उजाडू द्या साकड हे माग होऊ दे पहाट नदी आता जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल सरी काट पाया खाली आपल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठीला खाली रडू मातीसाठी सर्वांनी बसून घ्या. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. साहेब या. अरे मला साहेब नका म्हणू. मी जे इथं उभा आहे हे तुमच्यासाठी उभा आहे. तुम्हाला जर मी योग्य वाटेल तर तुम्ही मला मत करा. ते तुम्हाला असे खोटं आश्वासन दिलेले कोंबडी सोन्याचे अंड हे ते, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही. पण तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी तुमच्यासाठी तुमचा विकास करीन आणि तुमच्यासाठी रस्ते करीन, पाणी आणीन. गावातले सारे समस्या सोडवायच्यासाठी मी तुमच्यासाठी तत्पर राहील. मायबाप जनता, तुम्ही जो निर्णय घेणार आहे मी त्याच्यासाठी तुम्ही जो निर्णय घेशाल ते मला मान्य राहील. तर मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. साहेब मी आतापर्यंत उमेदवारातून पैसे घेतले. तुम्ही खरे त्यामुळे मी तुम्हाला पैसे देणार. अरे नको रे, तुमचे पैसे नकोय मला. साहेब तुम्हाला घ्यावंच लागेल. जो सामान्य जनतेचा आवाज आहे तुम्हाला घ्यावंच लागेल. बरं हो. साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो. साहेबांना सगळ्यांनी मत द्यावे ही मी विनंती करतो. जय हिंद, जय भारत. एकमेकाच्या वेळेवरती बोलणारे हे नेते संध्याकाळी कधी टेबलवर एका ठिकाणी बसतील त्याचा नियम नाही. पण सामान्य जनता मात्र एकमेकाच्या जीवावर उठणार. मी बघा ना हा पुढचं असेल तुम्हाला लगेच काय चाललं. चिप्स आण रे. 1.5 किलो चिकन कर रे, 1/2 किलो पान लवकर आणि गार पाणी बाटली घेऊन ये. अरे लोकांना फसवायचं आपलं काम आहे, तेव्हाच तर आपलं नाम आहे. अरे कुणी निवडून येऊ, आपल्याला सगळंच खायचं आहे ना. आज तो उमेदवार काय होतो माणूस की अरे त्याला काय माहिती हे माणूस की संपली सगळी. अरे सगळे पैसे पुढे होतं ना असते. उद्या निवडणूक संपत्ती फक्त पैसे पाऊस डायरेक्ट. अरे मला तर माहितीच आहे आपल्या तिघांमधून कोणतरी एक निवडून येणार आहे. विसरायचं नाही एकमेकाला. मित्रांनो तुम्हाला सांगतो सगळ्यांनी तिघांनी मिळून खायचं. मित्रांनो आज शेवटी मतदानाचा दिवस आलाच. बघूया आपण की कोण जिंकतंय आज. माणुसकी जिंकते की पैसा जिंकतोय. या निवडणुकीच्या दिवशी आज तर पैशाचा महापूर आलाय. पाण्यासारखी दारू वाहते. कोणाला दम दिला जात आहे तर काही ठिकाणी प्रामाणिक मतदान केलं जाते. पण आपण आता निकाल तर लागलंच. समजेल नेमकं माणूस जिंकला
की पैसा जिंकलाय. तर चला मग त्या गावामध्ये. निकाल तर लागलाय, पण जिंकलं कोण बघायचं की नाही. पैसा जिंकला असं वाटलं होतं, पण झालं उलटच. शेवटी माणूस जिंकलाय. चला बघूया. अरे मी तर काही विचार नव्हता केला. अरे झिरो पण पडले नाही मला. अरे मानदारी कुठले मला मी झिरोचे ना. मला पण झिरो पडलं. असं कसं काय झालं. पण एक खरं सांगू का, मी माझं मत सुद्धा त्याला दिलं. आपला बघा त्या दिवशी विषय झाला जेवतानी की आपण म्हणत होतो माणुसकी टिकवायची. खरं म्हणजे ना की माणुसकी टिकवू पण आपणच शकतो आणि का माणुसकी तोडली पण आपणच आहे. खरं सांगू का, तो माणूस खरंच एकदम चांगला आहे. आपण अरे म्हणून मी माझं मतदान त्याला केलं. अरे मी पण त्यालाच केलं मला मतदान. अरे मला तर तो विचारा तुम्ही काही नाही केलं, मी बी तेच केलंय ना. तुम्ही ही निवडणूक बघितली की जिथे पैशांचा व ताकदीचा खूप वापर केला, विजय मात्र सामान्य व्यक्तीचा झाला. एवढ्या पैशांचा वापर करून सुद्धा सामान्य व्यक्ती पुढे आला. मंडळींनो, तुम्हाला कशी वाटली आजची नाटिका? आवडली असेल तर जोरदार